पहिल्या फिर्यादीत नितीन अशोक केंचे वय 41 राहणार केंचे कॉलनी हरिपूर यांनी रामा संगू जाधवसह 12 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी लाठ्या, काठ्या, दगड आणि लोखंडी हत्यारे घेऊन मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत संतोष केंचे, राहुल तानाजी माळी तसेच सुरेखा केंचे, पूनम केंचे आणि श्रावणी केंचे हे जखमी झाले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता मधील विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये 12 जणांवरती गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूने महादेव संगू जाधव वय 37 राहणार हरिपूर यांनी नितीन केंचेसह 11 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्याच घटनेत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्यास आलेल्या संगाप्पा जाधव यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. तसेच रतन जाधव आणि गीता जाधव यांनाही लाकडी काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणीही भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह आर्म्स ऍक्टच्या कलमान्वये 11 जणांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच घटनेवरून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्याने सांगली ग्रामीण पोलिसांनी परस्पर विरोधी 23 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.